छत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव रेल्वेचा शुभारंभ। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव रेल्वेच्या शुभारंभास 9 जून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला। हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे फडणवीस यावेळी म्हणाले। आज या रेल्वेतून 700 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत, जे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी जात आहेत। राज्यातील सर्व भागातून आलेल्या सर्व प्रवाशांना या सर्किट रेल्वेच्या माध्यमातून इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार आहे। मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले। मुंबईतील मुंब्राजवळ घडलेल्या रेल्वे अपघातात 13 प्रवासी ट्रॅकवर पडले असून 4 जणांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। या देशात माणसांची किंमत नाही, रेल्वे कशी चालते हेच आश्चर्य, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। त्यांनी रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा देण्याऐवजी परिस्थिती प्रत्यक्ष पाहावी असेही म्हटले। वाढती गर्दी, वाहतुकीची गैरसोय, पार्किंगचा अभाव आणि अपुऱ्या सुविधा यावर त्यांनी सरकारला जाब विचारला आहे। महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे, 13 जिल्ह्यांना अलर्ट। महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली असून पुढील 48 तास निर्णायक ठरणार आहेत। 9 ते 10 जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देत 13 जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे। पुणे, रत्नागिरी, सोलापूरसह घाटमाथ्यावर वाऱ्याचा वेग 50 किमी पर्यंत जाऊ शकतो। नागपूरसह विदर्भात तापमान 43 अंशांवर असून 12 जूननंतर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। रत्नागिरीत जोरदार पावसामुळे वीज खंडित झाली असून रस्ते जलमय झाले। मात्र भात शेतीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरतो। नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। रेल्वे अपघातांवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। मुंबईत मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे म्हणाले, रेल मंत्री आता रील मंत्री झाले आहेत। गेल्या 2 ते 3 वर्षात अनेक भीषण रेल्वे अपघात झाले, पण कोणीही जबाबदारी घेत नाही। ही संपूर्ण जबाबदारी रेल्वे खात्याची आणि रेल मंत्र्यांची आहे। देशातील जनतेने अनेकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, पण तरीही ते पदावर कायम आहेत। मेजर सुनील शिंदे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप। अवसरी खुर्द ता आंबेगाव चे सुपुत्र मेजर सुनील शिंदे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला। तिरंग्यात आच्छादित पार्थिवावर लष्कराकडून 3 तोफांची मानाची सलामी व ध्वज प्रदान करण्यात आला। अंत्ययात्रेत वारकरी भजन, सुशोभित रथ आणि ग्रामस्थांचा सहभाग होता। पत्नी सारिका यांना ध्वज सुपूर्द करण्यात आला। मेजर परमहेंद्र सिंह, मेजर सुमन सिंह आणि स्थानिक नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। गावात प्रथमच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्याने वातावरण भावविश होते। बेंगळुरू चेंगराचेंगरी दुर्घटनेचा अहवाल काँग्रेस हायकमांडने मागवला। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या मंगळवारी 10 जून रोजी दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाची भेट घेणार आहेत। 4 जून रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबीच्या विजय सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला। या संदर्भात काँग्रेस हाय कमांडने मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावले आहे। उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आधीच दिल्लीत असून तेही बैठकीस उपस्थित राहतील। या घटनेत प्रशासनाच्या भूमिकेवर टीका होत असून 5 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। निलंबित आयुक्त विकास कुमार यांनी कॅटमध्ये आव्हान दिले आहे। बीसीसीआय लवकरच निर्णय घेणार। IPL 2025 जिंकल्यानंतरच्या विजय मिरवणुकीत चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला।
या घटनेनंतर वर FIR दाखल झाला असून कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी राजीनामा देत बाहेर पडले आहेत. BCCI या प्रकरणात चौकशी करत असून व्यवस्थापन दोषी आढळल्यास IPL 2026 पासून बंदीची शक्यता वर्तवली जाते. BCCIच्या सार्वजनिक सुरक्षेसंबंधी नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई होऊ शकते. च्या भवितव्यावर लवकरच मोठा निर्णय होणार आहे. नक्षल स्फोटात आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IEDचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे शहीद झाले असून अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना दोंडरा गावाजवळ गस्तीदरम्यान घडली. CPI-M च्या बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी हिंसक झाले. उपमुख्यमंत्री विजय शामरा यांनी त्यांच्या बलिदानाला शोकांजली अर्पण केली असून परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. भगवान बिरसा मुंडा यांना पंतप्रधान मोदींची आदरांजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्रता संग्रामातील महानायक भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यांनी ट्विटरद्वारे म्हटलं की आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केलं. त्याग आणि समर्पण देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहील. या संदेशात मोदींनी बिरसा मुंडा यांच्या योगदानाची गौरवपूर्ण आठवण करून दिली. भीषण रस्ता अपघात, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू. सोमवारी सकाळी मलेशियामध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात 15 विद्यार्थी मृत्युमुखी पडले आणि 33 जण जखमी झाले. जखमींपैकी 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला मिनी व्हॅनने धडक दिल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपले आवडते चॅनल सबस्क्राईब, लाईक तसेच शेअर करा आणि आपण कुठून बातम्या पाहत आहात हे कमेंट मध्ये सांगा.